अंजलि अंजलि तुम दिल की धड़कन में रहते हो. अंजलि कुठं आहेस? उसाजवळ आहे म्हणलीस. देव अंजलि उलट्या साईडला कशाला चाललास? तू माझ्या अंगावर पडले असते तर माझे धडकन बंद पडले असते. अंजलि धडकन नाही बंद पडत रे माझी सोनिया. अंजलि तुझी दाढी टोचत्या. वस्तार मारलाय. तुला किती वेळा सांगितलंय वस्ताला मारत जाऊ नको. राहत दाढी येईल. पार्लर मध्ये जायचा. जाऊ देत पैसे. बरती जाऊ दे. पप्पानी तुला भेटाय बोलवलंय कशाला? लग्नासाठी आपल्या. चल मग जाऊया. चल हात धुतलास का अंजलि? घरात जाऊन होती. तुम दिल की धड़कन. अंजलि अंजलि हळू फिर. अरे बटन कुठायचं? अंजलि अंजलि मैं तुम्हें भूल जाऊं ये हो नहीं सकता और तुम मुझे भूल जाओ ये मैं होने नहीं दूंगा. अंजलि इश. धड़कन धड़कन. कोण म्हणायचा का ह्यो? माझं नाव देव. रोज खातो पाणीपुरी आणि शेव. अंजलि बस बस. मला वाटतं तुम्ही माझं फाटलेले चप्पल बघता. चप्पल नाही बघत. तुझी पॅन्ट तांगड्यात फाटले ती बघतोय. फाटू दे की मग. अंडरपॅन्ट घातल्यात. नाहीच घातलेली. घातलेली मी. मग कुठं आहे? विचारा तुमच्या पोरीला. अगे काय म्हणतोय ह्यो? हे हे काय चाललंय? काय विषय सांगा. मी सांगतो काय झालं ना. अंजलि आय लव्ह यू. हा दोरा कसला येऊ? अभी मजा आएगा ना भिड़ो. अंजलि मला तुला काहीतरी सांगायचं होतं. अंजलि अंजलि काय करतेस? लक्ष कुठं आहे तुझं? अंजलि 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 काय केलं ते? माझ्या अंडरपॅन्टची चिंता करून टाकलीस. अंजलि मला वाटलं शर्टाचा उसवलेला धागा आहे म्हणून काढत होती. अंजलि तुझ्या तर आता चिड नकोस माझी देतो. हे नको मला असं घडलं नाही ना. होय का अंजली? अहो पप्पा मला वाटलं धागा आहे म्हणून मी असं वडत होती. ते नवीन ट्रेंड आला नाही असं वडायचं मग पप्पी घ्यायची. अंजली ह्याच्या नादान तू पाक बिघडल्यास. परत अजिबात ह्याच्यावर जायचं नाहीस. माझे जो प्रेम आहे आम्ही लग्न करणार आहे. बर काय करतोस रे तू? मी 2 टाइम जेवण आणि 3 टाइम नाश्ता करतो आणि काय करतोस? आणि तुमच्या मुले प्रेम करतो. अरे ना आलाय का? पोटासाठी काय करतोस तू? पोटासाठी मी रनिंग करतो आणि व्यायाम करतो. तुम्ही बी करा म्हणजे पोट वाढणार नाही. अरे ना आलाय का? नोकरी काय करतोस म्हणलं मी. नोकरी नाही मला. नोकरी नाही तर छोकरी नाही. जा घरला. सासरे बुवा नोकरी नाही करत मी. बिझनेस करणार आहे. 100 रुपये आहेत का खिशात तुझ्या बिझनेस करायला? हो ठीक आहे. थांब बघू. आलाय का? तुझा खिस्सा बी फाटलाय. हे काय चांगला खिसा. किळ घ्या किळ गोड गोड किळ कशाला टाकलास खिशात? गोड गोड किळ खायला ठेवलाय. सकाळी नाश्ता नाही केला मी. बर बर. देव तू काय खाल्लं नाही? मी काय खाल्लं नाही. तुले मला चहा पाणी नाही दिला. कांदे फोतून दे मला. थांब करते. थांब अंजली. काय कांदे पोहे वगैरे करू नकोस. घरी आलेला पाहुण्याला असं उपाशी घालवताय. काय खाऊ मी? केळ खा की. बर ठीक आहे पण आमचं लगीन लावून द्या. अजिबात नाही. फाटक्या बोड्याच्या काय आहे रे तुझ्याकडं? माझ्याकडं माझी अंजली आहे. हा वाटायला लागणार आलाय का? अंजली तुझं लगीन ह्याच्यापेक्षा चांगल्या पैसेवाल्या पोराबर लावून देतो. विसर तू याला. मैं तुम्हें भूल जाऊं ये हो नहीं सकता और तुम मुझे भूल जाओ ये मैं होने नहीं दूंगा. चप्पल कुठं आहे रे माझं? चप्पल कुठं आहे? थांब तू थांब. ना आलाय का? देव देव कोण आहे? ओळखलं का कमलाई? हा आठवलं आठवलं
आठवलं तू ती केस फुगा आणि मुंबई मिठाई ऐकत होतीस ना. नाही. मग हा आठवलं तू ती सर्कशात आसवल बनली होतीस ना. अहो नाही, मी देव बरोबर माझं. आठवलं ती देव. हा तू अंजुरली. अंजुरली नाही, कुंभारली. हा आपलं अंजली. हा बस अंजली बस. कसं आहे, ओळखलं का नाही मी तुला. हो. मला कसं ओळखलं सा? देवनं मला सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? डुकराच्या तोंडाची एक काळी पोरगी येईल, तिला बघून घाबरू नको, काय नाही करणार ती, माणसाळे आता. असं म्हटलं ते उबला. होय. काय झालं? मी काय सासू? बाबा. आया काय झालं सांगतो. अंजलीच्या बापाने मला घरातनं बाहेर काढला आया. तेव्हा अंजलीचं लगेन तो श्रीमंत माणसावर लावून देणार आहे. आया आया काय झालं आहे तुला. आया अरे ती डुकराच्या तोंडाची पोरगी आली होती, तिनं मला भ्या दाखवला, त्यामुळे मला अटॅक आला. आया तू जिवंत आहेस. बरं झालं आहे तू जिवंत आहेस. नाही मी फक्त सांगायला आली होती तुला. जाऊ का. काय केलं तो आया. हे बघा, सोलापूरात आमचा चादरी तयार करायचा उद्योग आहे. आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आम्हाला फक्त पोरगींना रे द्या. लग्नानंतर सगळं आपलंच होणार आहे. होय. हा? काय नाही पप्पा, त्यांच्याकडे एक चादर मागून घ्या की घरातली चादर फाटल्या, कुठनं पण बसू ती शाद बाहेर ती. गप्पाकडा संयम ठेव. ओके. हे बघा पाहुणं, आमची पोरगी एकुलती एक आहे, तिचा नीट सांभाळ करा. अंजलि कौन है? अंजलि मैं तुम्हें भूल जाऊं ये हो नहीं सकता, और तुम मुझे भूल जाओ ये मैं होने नहीं दूंगा. गावठी सुनील शेट्टी. देव आहे मी, हिचा बॉयफ्रेंड. काय? अंजली काळे दिसायला पण काळे, धंदा पण तुझं काळं. मला लगीन करायचं. ए, इकडे ये. गप बस. पोरगी एकुलती एक आहे. लग्नानंतर सगळं तुझंच होतंय. अंजली कोण आहे हा? तो फाटक्या बोड्याचा आहे. माझी प्रॉपर्टी बघून माझ्या पुरच्या मागं लागलाय लग्नासाठी. पण तुम्ही तसं नाही सर, तुम्ही चांगली माणसं आहे सर. अंजलि माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझी शपथ घेऊन सांगतो. बोकडा, माझी खोटी शपथ घेतोस मी. म्हणजे मी मेलो की दुसऱ्या पोरगीवर लग्न करणार. बरोबर. चूक अंजलि, माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे. पण प्रॉपर्टी माझ्या नावावर नाही, माझ्या आईच्या सुनीताच्या नावावर आहे. काय सुनीता, मैं तुम्हें भूल जाऊं ये हो नहीं सकता. माझ्या नावावर नाही, तिच्याच नावावर आहे. अंजलि तुम मुझे भूल जाओ ये मैं होने नहीं दूंगा. माझं प्रेम आहे तिच्यावर. माझं प्रेम आहे तुझ्या अंजलि. माझं प्रेम आवळून मारे. माझं प्रेम आहे. अरे माझं प्रेम आहे. अंजलीच्या नादात फुकटची मार झाली. आय आय अंजली. बोल देव, कशाला बोलवलेस मला? अंजली त्या रामला तू विसरून जा आणि माझ्या लगीन कर. गरिबांचा सुनील शेट्टी, माझ्या होणाऱ्या बायकोला फुस लावतोस काय? अय चिकण्या, तुला दुसऱ्या पोरी मिळतीला, तिला माझ्यासाठी सोड. पण मला हीच पाहिजे. मलाही पाहिजे. मला पाहिजे. मला पाहिजे. मला पाहिजे. या दोन हँडसम पोरं माझ्यासाठी बनते ती. मी एवढी सुंदर दिसते. सुंदर नाही, वांडार दिसतेस. वंडरफुल दिसतेस, वंडरफुल. माझी मूर्ख वांडार. काय नाही. तू खरं खरं सांग, दोघातल्या कुणावर प्रेम आहे तुझं जास्त? होय अंजली, सांग एकदा. हे बघा रामदेव. हा, शिव रामदेव कोण तिसरा? अरे दोघांना म्हणले रामदेव ऐका. हा बोल. मला दोघं पण आवडतात. हे बघ पतंजली, आपल्या अंजली दोघांपैकी एक कोण असते नाव सांग. हे बघा, आम्ही कन्फ्यूज झाल्या. एक काम करूया, आपण टॉस करूया. काटा पडला की राम, झापा पडला की देव. चालतंय. अय्या होबा पडला म्हणजे दोघांचे पण लगीन. बस, दोघांच्या वर लगीन. हराकलीस की एकावर कोणावर तर कर. हे बघा, तुम्ही माझ्या पप्पांना भेटा, ते सांगतील ते मी करीन आता. बाय. ठीक आहे अंजली, तू म्हणतेस तर येतो घरला. हे बघा, मी माझ्या म्हशीला, आपलं मुलीला लाडात वाढवल्या. माझ्यानंतर माझी सगळी प्रॉपर्टी आहे तिलाच मिळणार आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की कुठल्या ऐऱ्या गायऱ्याला मी माझी मुलगी देईन.
राम कष्टाळ आहे, मी माझी मुलगी त्याला देणार. थँक्यू असा निर्णय मी घेतलेला, पण हिला ह्यो भिकारी देव बी आवडतोय म्हणून मी ठरवलंय माझ्या मला लगीन करणार. अजिबात नाही. तुमच्या दोघातला जो माझ्या मुलीला 2 दिवसात जास्तीत जास्त किमतीची भेटवस्तू आणून देईल त्याच्यावरच हिचं लगीन लावून देणार. फक्त एवढंच ना, तुम्ही बघा सोन्यानं मडी होती हिला. हा. तुझ्या आधी मी घेऊन येतो. चल तिकडे. थांब, सुट्टी नाही तुला. शेटजी, आमच्या घराची कागदपत्र जरा आणि मला सोन्याचा हार द्या. बरं बरं बघू बरं जरा. द्या ना लवकर. ओके ठीक आहे. हा घ्या हार. वाव, किती लाखाचा आहे. 10 लाख रुपये होते. बर बर, थँक्यू शेटजी. येतो मी. सॉरी शेटजी. आय बाहेर ये. काय रे? अंजलीच्या बाप्पाने सांगितलंय माझ्यात आणि देव मध्ये जो अंजलीला जास्त सोनं घालल त्याच्यावर अंजलीचं लगीन लावून देणार आहे. थांब, मी माझं सगळं सोनं घेऊन आले. बरोबर आनंद जमलंय. आता आई जास्त सोनं घेऊन येते मला द्यासाठी तिकडे. ही धर आणि तिला सोन्यानं मडीव आणि तीच आपल्या घरची सोन झाली पाहिजे. असलं पैसेवालं स्थळ परत आपल्याला येणार नाही. बरोबर आहे, बरोबर येतो. आशीर्वाद घेऊन जा की. घेतला की येतो. हा अंजली हे तर तुला 7 लाखाचा सोन्याचा. वाव, अंजली. हे 10 लाखाचा सोन्याचा हार तुला. नाईस. आई अंजली हे तर तुला अजून 3 लाखाची सोन्याची माळ. वाव, आईला दोघांनी पण 10 लाखाचं गिफ्ट दिलं. आता काय करायचं ते तू ठरव. अंजली सांग दोघांना कोण पाहिजे. राम पाहिजे. अंजली देव पाहिजे. दिल ने कहा है दिल से मोहब्बत हो गई तुमसे. राम पाहिजे. देव पाहिजे. यारा ओ यारा तेरी यादों ने मारा. राम पाहिजे. मेरी यादों में रोज आते हो तुम. देव पाहिजे. टिप टिप बरसा पानी. राम पाहिजे. पानी में आग लगाई. देव पाहिजे. राम देव राम अंजली. देव राम देव राम देव राम देव राम देव राम देव. आईला का गेली. मला काय माहित. तुम्ही दोघांनी मला गोंधळात टाकलंय सा. मी कन्फ्युज झाल्या. मला आता नाही जगायचं. मी औषध पिणार आहे. अंजली काय झालं तुला. अंजली नालायकानो, तुमच्यामुळे माझी पोरगी मेली. माझी पोरगी मेली. माझी पोरगी मेली. तुमच्यामुळे पोरगी मेली. अंजली मेली. चार दिवसानंतर. अरे भावा, आपल्या दोघांच्यामुळे अंजली विष पिऊन मेली. आता आपल्याला पोलीस धरून नेणार. नाही काय होईल. अंजली औषध का पिली फक्त तिच्या बापाला माहित आहे. पण तिचा बाप झालाय खुळा, त्यामुळे साक्षीदार कोण नाही आता. बर ठीक आहे. अंजली ना तुला मिळाली ना मला मिळाले, पण आपल्या दोघांचं 10 लाख रुपयाचं नुकसान झालं. आता काय करूया. तिच्या आईकडे जी सोन आहे का नाही ती गोड बोलून आणूया. चल चल जाऊया. चल. माझी पोरगी मेली. माझा नवरा वेडा झाला. आता मला कोण आहे. आम्ही आहे तुम्हाला. तुम्ही काळजी करू नका. राम आणि देव तुम्ही दोघं. अहो तुम्ही शाने झाला. देवाचा उपकारच झालं. बरं मला सांगा, तुम्हाला येण्याचा झटका कशाला आला होता. सांगतो. ती दोघं आपल्या घरात आलेली. शेठजी काय झालं सोन्या. तुमच्या चादरीच्या कारखान्याला आग लागल्या. आमच्यावर राग झाल्या. तुमचा फोन लागला म्हणून मी तो सांगायला आलोय. काय चादरीच्या कारखान्याला आग लागली. बरबाद झालो आपण. हे भावा, बरं झालं तिच्या बापाचा कारखाना जळला, त्यामुळे तिचा बाप परत वेळा झाला. होय, आता तिच्या बापासमोर जायला नको, नाहीतर तो आपल्याला पोलिसात देईल. होय. चल.
भाईसाहेब तुमचा कारखाना यामुळे तुम्हाला लई नुकसान झालंय. आता घरदार इकून तुम्हाला कर्ज फेडायला लागणार. होय सोन्या, ही घर इकून सगळं कर्ज फेडून आता मी हसली घेऊन सोलापूरला जाणार. या व्यक्तीला ओळखतोस काय? हाय राम, अंजलीच्या आई तुझ्या बाळा घेऊन घरदारी करून सोलापूरला निघून गेले. वाईट झालं, बिचाऱ्या अंजलीचा आपल्यामुळे जीव गेला. होय, बेकार झालं. रामन देव तुम्हीच काय? होय साहेब, काय काय काम आहे? या व्यक्तीला ओळखताय काय? साहेब, आम्ही काय केलं नाही. हे पोरगे आमच्या दोघं पण प्रेम करत होते. तिचा बाईला म्हणला एकावरच लगीन कर, मग कुणावर लगीन करू या टेन्शन मध्ये ती औषध पिऊन मिली. होय साहेब, आमची काय पण चुकी नाही या पोरीच्या मॅटर मध्ये. बसा, ही पोरगी नाही पोरगा आहे. काय होय, पोरगाच आहे. होय, म्हणजे आपण पोरावर लगीन करणार होतो आणि तो आपल्यावर लगीन करायला मिळणार नाही म्हणून मेला. बरं झालं लगीन व्हायच्या आधी मेला, नाहीतर माझ्यावर चुकून लगीन झाला असतं तर मी मेला असतो. साहेब, मला फाशी दिली तर चालतंय मला. साहेब ती नव, तुम्हाला कसं कळलं तो पोरगा आहे ती? अरे हो चोर आहे, यांची टोळी आहे. या टोळीने लाखोंचा गंडा घातलाय लोकांना. तुम्हाला गंडवलेला नाही नव का? ₹10 लाख रुपयाला घंटा घातला आम्हाला. काय? अगे छान की. हँड्सअप. साहेब काय झालं? तुम्ही ज्याच्या गंड घर विकत घेतलंय त्याची माहिती पाहिजे. अहो आम्ही कुठं घर विकत घेतलंय, हे आमचंच घर आहे. तुमच्या आधी कोण राहत होता बा? अहो ती भाडेकर होती ती, आम्ही मुंबईला असतोय. आता इकडे आलो म्हणून ती खाली करून गेली ते घर आमचं. पैसा दे मला. ठीक आहे बाबा, पण मला मारू नको. त्यात 20 लाखाचं सोन आहे ते पण दे. तुला कसं माहिती? घाबरले होते बाबा मी. पोरा, अंजली म्हणून तुझ्या राम आणि देवला भारी काय ठेवलंस बरं का. होय, त्या दोघांनी खरंच वाटलं मी श्रीमंताची मुलगी आहे. दोघं बी लग्नासाठी आराखलेली. आता 20 लाखाचं सोनं आपलं. अहो मागं बघा. राम देव, चला की आपण लग्न करूया. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.